तुम्हारे साथ है। स्वराज्य सेना जय शिवाजी। शिर्डीत विविध संघटना आणि तरुण मंडळे कार्यरत असून शेकडो तरुणांचा भरणा असलेल्या स्वराज्य सेना या मंडळाने गेल्या काही वर्षात शिर्डी व परिसरात दहीहंडी उत्सवात आपला दबदबा निर्माण केलाय। चक्क 5-6 थर लावून उंच दहीहंड्या फोडत लाखोंची बक्षिसे पटकावत स्वराज्य सेनेच्या तरुणांनी वेगळा नावलौकिक प्राप्त केलाय। मात्र यावर्षी पुन्हा एकदा प्रगतीचं शिखर गाठत थेट अहमदनगर येथील तब्बल 33 लाखांची दहीहंडी फोडत जिल्हाभरात स्वराज्य सेनेचा डंका वाजला असून या दैदिप्यमान यशाची ट्रॉफी त्यांनी साईबाबा मंदिरात साई चरणी ठेवत बाबांचा आशीर्वाद घेतलाय। शिर्डीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित स्वराज्य सेना शिर्डी शहरने यंदा शिर्डीसह जिल्ह्यातील विविध दहीहंडी उत्सवाची भव्य बक्षिसे पटकावून शिर्डी शहराचा अभिमान वाढवलाय। नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात स्वराज्य सेनेच्या गोविंदांनी विराट प्रतिष्ठान शिर्डी शहरची 1,11,000ची दहीहंडी फोडण्याचा मान मिळवलाय। तर आमदार आशुतोष काळे 51,000, राष्ट्रवादी युवक काँग्रेस 51,000, आओ साई मित्र मंडळ 51,000 असे विविध बक्षिसं पटकावली आहेत। शिर्डीसह पंचक्रोशीतील बक्षीस पटकावतानाच अहिल्यानगर येथे पार पडलेल्या खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचं 33,33,333 रुपयांचं प्रथम बक्षीस पटकावून स्वराज्य सेनेनं जिल्ह्यात शिर्डीचा नावलौकिक वाढवलाय। भव्य अशी 5 बक्षिसं पटकावल्यानंतर स्वराज्य सेनेच्या गोविंदांनी हे सर्व बक्षीस साई चरणी ठेवून साईबाबांचा आशीर्वाद घेतलाय। यावेळी स्वराज्य सेनेचे संस्थापक तथा शिवसेना तालुका प्रमुख संजय आप्पा शिंदे, जिल्हा प्रमुख सुहास वहाडणे, शिर्डी शहर अध्यक्ष सचिन कोते, जिल्हा संघटक नाना भावके, युवा नेते दिनेश शिंदे, उपशहर प्रमुख सुयोग सावकारे आदींसह स्वराज्य सेनेतील सदस्य उपस्थित होते। मिळालेलं बक्षीस घेऊन सर्व गोविंदांनी साईनामाचा जयघोष करत यावेळी आनंद व्यक्त केलाय। काल नगरमध्ये नेहरू मार्केट उत्सव मंडळाच्या वतीने दहीहंडीचा कार्यक्रम ठेवला होता। खासदार निलेश लंके यांनी पारितोषिक व दहीहंडी कार्यक्रम ठेवला होता। त्या दहीहंडीचा मान स्वराज्य सेना शिर्डी यांना भेटला। मी सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो, त्यांनी ही दहीहंडी फोडली। नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात उंच दहीहंडी ही नगरमध्ये बांधली होती आणि तिचा मान शिर्डीतील स्वराज्य सेना शिवसेना प्रणित या मंडळाला भेटला, त्यामुळे त्यांचे आभार मानतो। तसेच शिर्डीमध्ये पण गोकुळाष्टमीच्या दिवशी 1,51,000ची दहीहंडीचा जो मान स्वराज्य सेनेलाच भेटला। आणि त्यानंतर कोपरगावला परवा दिवशी आशुतोष दादा काळे यांनी जो आयोजन केलं होतं दहीहंडीचं, त्या दहीहंडीचा मान पण स्वराज्य सेना यांनाच भेटला। शिवसेना प्रणित स्वराज्य सेना यांनी आज आसपासचे परिसरातले सगळे 1 नंबरचे बक्षीस मारले। त्यामुळे सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे, सदस्यांचे आणि सर्वच सहकार्य करणारे कार्यकर्त्यांचे व जनतेचे मी आणि उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे, शिवसेना उभाटा यांच्या वतीने मी सर्वांचेच आभार मानतो। सर्वात जादा आनंदाची गोष्ट मुलांनी ठरवलं होतं का बाबा आपण सगळे पक्ष जिंकल्यानंतर बाबांच्या पायाला लावून आणायचे आणि याच्या पुढे पण ज्या टायमाला असे उत्सव होतील दहीहंडीचे त्याच्यासाठी तयारी करून याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात दहीहंडीचे बक्षीस कसे भेटन आणि तरुणांमध्ये उत्साह कसा वाढवता येईल याच्यासाठी स्वराज्य सेना आणि उभाटा शिवसेना हे प्रयत्न करत राहतील। आणि राहता तालुका शिर्डीच नाही, राहता तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जे थर लावतात दहीहंडीचा उत्सव करतात, त्या पद्धतीने वेगवेगळे जे उत्सव होतात त्याच्यामध्ये पण कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन असे मोठे कार्यक्रम घ्यावे आणि त्याचा नंबर बक्षीस मिळावे। कोणता पण खेळ असो तो आनंदाचा राहतो। साईबाबाचा आशीर्वाद असल्यामुळे शिर्डीतले आणि पंचकोशीतल्या सर्व कार्यकर्त्यांना यश भेटणार यामध्ये कुठलीही शंका नाही। परत एकदा मी शिर्डी मधून शिर्डीच्या सर्व कार्यकर्त्यांचे साईबाबांच्या आशीर्वाद मागतो त्यांच्यासाठी आणि शिवसेना उभाटाच्या तर्फे त्यांना परत एकदा शाबासकी देतो आणि असा त्यांचा उत्साह कायम वाढत राहावा यासाठी त्यांनी प्रयत्न करीत राहावा आणि त्यांना काय सहकार्य लागेल ती शिवसेना शेअर करतच राहील। आणि स्वराज्य सेनेचं नाव हे कोपरगाव नगर जिल्ह्यातच नाही तर हे मुंबई, दिल्ली पार मोठ्या शहरामध्ये सुद्धा गाजावं याच्यासाठी मी साईबाबांना प्रार्थना करतो। स्वराज्य सेनेने शिर्डीतील सर्व दहीहंड्यांचे
दहीहंडी फोडून सर्व बक्षिसं मिळवलेत. त्याचप्रमाणे कोपरगावमध्ये देखील आशुतोष काळे यांनी जी दहीहंडी ठेवली होती ती देखील फोडून त्या ठिकाणी उपविजेते पद मिळवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नगर शहरामध्ये खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने जी मार्केट यार्डवर दहीहंडी होती ती 33,33,333 रुपये ही मानाची दहीहंडी फोडून या सुराज सेनेने एक इतिहास घडवलेला आहे. आणि या सुराज सेनेचे आधारस्तंभ या ठिकाणी उपस्थित असलेले संजय अप्पा शिंदे, सचिन कोते, नानासाहेब बावके, सुयोग सावकरे आणि या सुराज सेनेचे सर्व पदाधिकारी सैनिक यांचं मी अभिनंदन करतो. आणि यापुढे देखील साईबाबाच्या आशीर्वादाने यांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीने दहीहंडीचे यशस्वी असं फोडून या शिर्डीचं नावलौकिक कमावं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो. काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा शिवसेना अंगीकृत संघटना स्वराज सेना यांनी शिर्डीमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या दहीहंडी कार्यक्रम आयोजित केल्यानंतर शिर्डीत प्रथम बक्षीस राष्ट्रवादीचं मारलं, त्यानंतर द्वितीय बक्षीस शिर्डीतच एक मारलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा नगर शहरात जाऊन एक मोठं मानाचं एक बक्षीस 33 लाखाचं एक बक्षीस मारलं. आम्ही शिवसेनेच्या वतीने व जिल्ह्याच्या वतीने म्हणजे शिवसेना जिल्ह्याच्या वतीने, शहराच्या वतीने, मी साईबाबा संस्थांच्या वतीने, विश्वस्त साईबाबा संस्थेच्या वतीने यांची अशीच भरभराटी होते राहो आणि यांनी महाराष्ट्रात नाव कमावं, शिर्डीसारखं साईबाबांचं नाव महाराष्ट्रात रोशन करावं ही साईचरणी प्रार्थना करतो. नगर शहरामध्ये 6 थराची जी दहीहंडी थर लावून 33,33,333 रुपयाची दहीहंडी फोडली आमच्या स्वराज्य सेनेच्या कार्यकर्त्यांनी. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. त्याची दहीहंडी फोडली मेन मानाची निलेश लंके जे खासदार झालेत, तळागाळातला कार्यकर्ता एक आमच्याबरोबर काही दिवसापूर्वी तालुका प्रमुख होता. आज तो कार्यकर्ता पहिल्यांदा आमदार झाला, नंतर आता खासदार झाला. अशा या कार्यकर्त्यांच्या नगरसेवकांनी परदेशी म्हणून त्यांनी ती दहीहंडी ठेवली होती आणि ती दहीहंडी फोडण्याचा भीम पराक्रम आमच्या शिर्डीतल्या स्वराज्य सेनेच्या दहीहंडी कार्यक्रमाच्या कार्यकर्त्यांनी केला. त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो. आणि आज फक्त नगर जिल्ह्याची फोडली, नगर शहराची. भविष्यात त्यांनी मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन 1-1 कोटीच्या दहीहंडी फोडावेत अशी मी त्यांना शुभचिंतितो. यावर्षी स्वराज्य सेनेच्या वतीने दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. पालखी रोडने सर्व अंड्या फोडत स्वराज्य सेनेने बँडच्या तालावर नाचत ही दहीहंडी पूर्ण केली. सर्वात प्रथम राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांची 21,000 रुपयाची दहीहंडी 5 थर लावत फोडली. दुसरी आवसाई मित्रमंडळ यांची दहीहंडी 51,000 रुपये ती दुसरी दहीहंडी फोडण्यात आली. तिसरी दहीहंडी विराट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य 1,11,000 रुपये ही 6 थर लावून फोडण्यात आली. या 6 थर लावायचं मागचं कारण एकच की आमच्यातला एक मित्र दादूस तिची इच्छा होती की तिने बोलून दाखवलं होतं की बुवा 6 थर आपल्याला लावायचे आणि तो आज आमच्यात नाही आहे. याचं दुःख वाटतं. मग आम्ही त्याच्यासाठी 6 थर लावून ती हंडी फोडण्यात आली. नंतर 2 दिवसानंतर आशुतोष दादा काळे कोपरगावला येथे आम्ही उपविजेतेपद जिंकून सन्मानचिन्ह व रोख रक्कम आम्हाला मिळाली. त्यानंतर काल निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित अहिल्यानगर येथे आम्हाला बोलवण्यात आलेलो होतो. तिथे आम्ही 33,33,333 रुपये इतकी भरगच्च रक्कम असलेली दहीहंडी होती. तिथं स्वराज्य सेनेने दहीहंडी फोडून गावात नाही तर जिल्ह्यात नाव मोठं केलेलं आहे. आणि या सर्व दहीहंडी जेवढ्या फोडलेल्या आहेत तेवढ्या आम्ही आमचा मित्र प्रज्वल उर्फ दादूस याला समर्पित करतो. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे. तरी दिनांक 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा. ठिकाण हॉटेल साईस चौक, पिंपळवाडी रोड, शिर्डी. आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून
रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत, बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत, साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.